मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय सर्वहरी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। देवता वंदन करूयात आपण। श्री महागणाधिपते नमः, श्री लक्ष्मीनारायणाभ्या नमः, ओम उमामहेश्वराभ्या नमः, श्री सचिपुरंदराभ्या नमः, मातृपितृभ्या नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, एतत् कर्मप्रधान देवताभ्यो नमः। अभिन्नमस्तु सुखोत्तमस्तु वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। मूळ अध्यायाकडे पोथीकडे जाऊया। अध्याय 8 मिळाला सगळ्यांना? श्री गणेशाय नमः। जय जय सद्गुरु माय बापा परापरा आनंद रूपा हरावया भवतापा अवतरासी अग्निकरी स्वये असोनी जगत सर्व माये के लागे भाव जेते जाणती शुद्ध सत्व जेते वृत्ती तवती जेला असी माये भमित माये निलीचे आणि शुद्धित विश्वादेसी विशेषित मुक्ता बुद्धी जेवी असे असे तोर तसे दया आत्मपार येथे दीन लाचार कैसा बनू शकेन आनंद भारती गुणाया मधुरी करुणी दया लीलामृत मददेशी त्याया इति भावे उतराई सद्गुरु कथा ज्याच्या करणी पडे धन्य तो पुण्य प्राणी ऐसे हे कथा सरणी पुढे चालली गुरुमुखे आनंद गुरु हरी हरिसा कथा भाग सांगतो सरसा स्वस्थ करून निज मानसा सावधान असावे मंगळ वेळे स्वामी समर्थ लीला आणखी करीती अद्भुत तीर्थ सांगतो विस्तृत प्रसन्न मने परिसावी एके दिवशी सद्गुरु स्वामी प्रसन्न होते अंतर्यामी इतक्या मानसी आले पूर्वी उठोनी चालू लागले जाता जाता एक ग्राम चला घेते जया नाम देखोनी करीती विश्राम एक अंगाभितरी मठाधिपती रामदासी सांप्रदायी शुद्ध मानसी तैसाची स्वामी भक्त विशेषी स्वकर्म लक्ष पुण्यात्मा स्वामी आले देखुनी निज हर्षणामनी भक्ती भावे पूजा करुनी भोजन करवी सुग्रास भोजन विधी आटोपला विजय तांबूल दिला आनंद झाला मंडी करू वाह खुशी श्रेष्ठ उत्तम शय्या करुणी दिली स्वामी राया प्रसन्न चित्ते आडवी काया करुणी करू लागले सकल माया सद्गुरूंची लीला दावती निद्रा कैची नव सर्वश्रेष्ठ मरीची गोष्ट कैसे घडेल निद्रा केवल कमलाची प्राकृत जना झोपले तुझी अमोल आयुष्य विनाशी केली निर्माण मायेने अध्यात्म मार्गी जे असती विश्रामदया समाधी स्थिती इतर जना निद्रा स्थिती भिन्न भिन्न परिणाम एकी माझी ज्ञान विकास दुसरी मध्ये ज्ञान नाश निद्रोपमा समाधीस एकी करीते गौणकी विधी विशेष ते हरला वेदा वेद विकार सरला सर्व आधी समत्वाला असती पै कथा काय कारण त्याचा ध्येय आणि ध्यान विपुलीचे ऐक्यमान झाले जे गुरुरूपे प्राणापान विश्राम्यान उदान आणि पाचवा समान ऐसे हे पंचप्राण एकीकरण सहस्रदरी सकल इंद्रिया जो शास्ता जो संस्कृती प्राणोप करता जो विधी विशेष करिता स्थिती जया अनुभवे ऐसा जीव जो उपयोगी पूर्णता जिला भवतापी वैराग्यशील अनुतापी सद्गुरुकृपा जावरी ज्याचा घडला अर्थात इंद्रिय व्यापार तुटला सकल उपाधी वेगळा होऊन जागी स्थिरावे मग सहज पराबंधन सद्गुरु कृपे मूल स्थान ब्रह्मानंद पूर्व निदान प्राप्त होय अनायासे कैसी एक स्थिती शिवरूप होय निश्चिती तया नाम समाधी स्थिती परी मूळ गुरुकृपा असो सद्गुरु निद्रिस्त देखोनी ब्राह्मण विचार करीत बाहेर जाणे कार्यार्थ स्वामी एकुटे गृहांतरी कैसे टाकून जावे दूर प्रबल गुरुची असे लहर औचित उठोनी सत्वर सोडून नज जाते कधी नका आली आशावरी कैसी आज झाली परी स्वामी समर्थ मनाचारी आले औचित मठासी ऐसा विचार निज मानसी करोनी भगतो रामदासी
बंद करून द्वारासी कडी घाली बाहेरून वरी कुलूप घालून किती ठेविल्या स्वाधीन सत्वर येऊन करतो न म्हणून आली